महाराष्ट्रामध्ये जातीयवाद सांप्रदायिकता याचा उपयोग राजकारण करण्याकरता जाती आणि सांप्रदायिक सलोखा कसा अडचण येतील असा प्रयत्न अनेक जण करत आहेत। आपण ही भूमिका घेतली की कुठलाही व्यक्ती हा त्याच्या जात पंथ धर्म भाषेने मोठा नाही आहे, हा त्याच्या गुणांनी मोठा आहे। या समाजातली छुवाछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट केली पाहिजे आणि या समाजामध्ये सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे। आपल्या उद्दिष्टांपासून आपण दूर होता कामा नये। मानवतेच्या आधारावर आदरणीय पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्याला जे तिसरं तत्व जे दिलं ते भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे ते म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन। ते अंत्योदयाच्या रूपाने आहे। आपण या तिन्ही गोष्टी जरूर लक्षात ठेवा, या कधी विसरू नका। हे चिंतन आपल्याला असं सांगतं की या समाजातला तळागाळातला जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू आणि त्याची आम्ही निरंतर सेवा करत राहू। आणि ज्या दिवशी त्या दरिद्र नारायणाला रोटी कपडा आणि मकान आम्ही मिळवून देऊ, त्याच दिवशी आमचं कार्य पूर्ण झालं असं समजू। हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने आपलं उद्दिष्ट आहे।